व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, कोपर्डीची एक घटना घडली होती. दुर्दैवी घटना होती. आपल्या एका भगिनीवर अनन्वित अत्याचार झाले. सांगायला सुद्धा काळीज कापतो हो, अशी ती घटना होती. अख्ख्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. मोर्चे निघाले, आंदोलनं झाली आणि त्यानंतर या आंदोलनांनी विक्राळ स्वरूप धारण केलं. मराठा क्रांती मोर्चे निघाले 52. अगदी शिस्तबद्ध, नजर लागावी असे, दृष्ट लागावी असे मोर्चे निघाले. मित्रांनो, मला कौतुक या गोष्टीचं यासाठी आहे, या सर्व मराठा बांधवांचं, की इतक्या लाखोंच्या संख्येनं हे मोर्चे निघालेले होते. पण जिथून जिथून हे मोर्चे गेले, रस्ते स्वच्छ होते बरं का, कुठेही घाण नाही. उलट पक्षी पाण्याच्या बाटल्या किंवा इतर काही कचरा जो अस्ताव्यस्त फेकला जायचा, तो देखील हे लोक साफ करत गेलेले होते. कौतुक आहे की नाही? आहे की नाही? माणुसकी किंवा जबाबदारी या लोकांमध्ये खरंच आहे, खरंच आहे. आणि हे खरंच दृष्ट लागण्यासारखे मोर्चे होते. आजपर्यंत न भूतो न भविष्यती असे हे मोर्चे झालेले आहेत. हे कोणीच नाकारू शकत नाही. मात्र आपल्याकडे काही नतद्रष्ट आहेत, भिकारी, दळभद्री संपादक. हो, तोच तो भोंगा जो या मूक मोर्चांना मुका मोर्चा म्हणत होता. हे तेच अंबादास दानवे होते, ज्यांनी संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चातील एका आंदोलकाला, एका मोर्चेकरीला छातीत लाथ घातली होती. हे खरंच लाजिरवाणं आहे. गरज नव्हती ना हे सगळं काही करण्याची. आता अर्थात हे मोर्चेकरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत होते आणि त्याचा राग अंबादासजी दानवे यांना आला. ठीक आहे, राग आला, मान्य आहे. मात्र अशा वेळी तुम्ही समजावून सांगू शकता ना. प्रत्येक वेळी हात उचलणे, मारणे हा पर्याय असू शकत नाही. गनिमत तेव्हा मराठ्यांनी पलटवार केला नाही, किंवा तिथे उपस्थित जे कोणी होते त्यांनी प्रतिकार केला नाही. विचार करा तुम्ही, अंबादासजी दानवे यांच्यासोबत तेव्हा फक्त 4 ते 5 लोक होते, आणि हे किती होते? हजारोच्या संख्येने होते, शेकडोच्या संख्येने होते. जर काही अघटित घडलं असतं तर. पण आम्ही नेते आहोत, आमच्या अंगाला कोणी धक्का लावू शकत नाही, हा कॉन्फिडन्स आहे काही जणांना. त्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आणखी उसळली. मित्रांनो, रागाला जोर चढला, अनेकांचा पारा देखील चढला. आणि मग त्याच्यानंतर एक व्यक्ती अचानक प्रसिद्धी झोतात आला. मित्रांनो, आता तुम्ही जे व्हिडिओज आणि फोटोज बघितले ना, ते आपल्या हिंदू स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जी सेवा, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक, आपले हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी आणि आपले विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सोयीसुविधा पुरवत आहोत. अन्नधान्य आणि जेवणाची सोय करत आहोत. सोबतच शिक्षणाचा खर्च देखील आपण विद्यार्थ्यांचा करत आहोत. आणि हे सर्व केवळ आपण हिंदू आहोत आणि देवानं आपल्याला थोडंसं दिलेलं आहे, त्यातलं थोडंसं आपण इतरांना सुद्धा देऊया, याच सकारात्मक भावनेतून करत आहोत. तेव्हा मित्रांनो, या सगळ्यांच्या, आपल्या माता बंधू भगिनींच्या अडीअडचणीसाठी तुम्ही देखील पुढाकार घ्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल पावती बनवता येईल. मित्रांनो, आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे आणि एक सामाजिक जाणीव, जबाबदारी म्हणून प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन पुढे या. असाच एक जण पुढे आला, अचानक प्रसिद्धी झोतात आला. काय होतं ना, की अचानक वारेमाप प्रसिद्धी मिळाली ना, की माणसाच्या डोक्यामध्ये हवा शिरायला लागते, प्रचंड हवा शिरायला लागते. आणि अशीच हवा एका जणाच्या डोक्यात शिरली. अर्थात त्याचं नाव मनोज दादा जरांगे पाटील, म्हणजेच संघर्ष योद्धा. यांचा संघर्ष काय, तर हे
दर 8-15 दिवसांनी संभाजीनगर येथील अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात. मग कधी ह्यांच्या किडनीलाच त्रास होतो, कधी फॅटी लिव्हर होतं, म्हणजे लिव्हरला सूज येते. आम्ही म्हणत नाही हे डॉक्टरांचे रिपोर्ट्स आहेत. मध्यंतरी सहानुभूती मिळवायची म्हणून मनोज जरांगे यांनी एक नवीनच विधान केलं. काय तर, मी आता खूप कमी दिवसांचा पाहुणा आहे, तेव्हा जे काही करायचंय ते पटपट करूया, लवकर करूया. कमी दिवसांचा पाहुणा म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की माझी तब्येत आता मला साथ देत नाहीये. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये देखील, आपल्या सगळ्यांच्या शहरांमध्ये कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ बघत आहे कृपया कमेंटमध्ये मेन्शन करा. आपल्या सगळ्यांच्याच नजरेला एक गोष्ट आली असेल की कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. मात्र काही जणांची जिद्द इतकी तगडी आहे की त्यांनी कॅन्सरवर देखील मात केलेली आहे आणि ते आज अगदी निरोगी आयुष्य जगत आहेत, धडधडीतपणे, आणि अगदी नॉर्मल आयुष्य आहे त्यांचं. कधीच त्यांच्या तोंडातून तुम्हाला असं वाक्य ऐकायला मिळणार नाही की आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा राहिलेलो आहे, मला हे करायचं राहिलंय, मला ते करायचंय, असं तसं हे ते, आणि उगीच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. उलट त्यांनी जिद्दीने फाईट दिलेली आहे. खरं तर एक गोष्ट अशी आहे ना की जो खरंच आजारी आहे, ज्याला खरंच असा आजार झालेला आहे, ज्याला माहिती आहे की आपण जर आपली स्वतःची काळजी घेतली नाही तर नको तो प्रसंग ओढवू शकतो, याची कल्पना ज्याला आहे ना, तो जिद्दीने लढा देतो आणि जिंकतो देखील. जरांगे हे त्यातले अजिबातच नाहीत. जरांगे हे केवळ प्रसिद्धी लोलूप आहेत आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असली विधानं नेहमीच करत असतात. एक तर सहानुभूती मिळवायची किंवा इतरांना शिव्याशाप द्यायच्या, एखाद्याची जात काढायची, खालच्या जातीचं म्हणायचं, भंगार जातीचं म्हणायचं, मग शेलक्या भाषेमध्ये घाणेरड्या शिव्या द्यायच्या आणि त्यालाच म्हणायचं की मी काय करू, माझी भाषाच रांगडी आहे. आपण चुका करायच्या, मात्र त्या चुकांवर आपणच पांघरून घालायचा असला हा प्रकार आहे. आता सुद्धा मनोज जरांगे असंच आपल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत. कोपर्डीचा संदर्भ आम्ही यासाठी दिला सुरुवातीला की त्याचं या व्हिडिओशी एक कनेक्शन आहे. काय घडलं होतं की कोपर्डीच्या त्या ताईला न्याय द्यायचा म्हणून तिचे जे आरोपी आहेत ना, ज्यांनी तिच्यावर अत्याचार केले, त्यांना बडवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी म्हणून मनोज जरांगे यांनी काही तरुणांना प्रवृत्त केलं, प्रोवोक केलं की चला आपण त्याला ठोकून काढूया, आपल्या ताईसोबत असं केलं, आपल्या ताईसोबत तसं केलं, आपण हा अत्याचार का सहन करायचा, अमकं तमकं हे ते. आज त्यानं एका ताई सोबत असं केलं, उद्या आणखी ताईंसोबत असं होऊ शकतं वगैरे. वस्तुस्थिती आहे ही, खरं आहे. पण मग तेव्हा घडलं काय, ह्या 4 तरुण पोरांना मनोज जरांगे बोलले की मी पुढे जातो, मी त्या पोरांना बदलायला सुरुवात करतो, त्या आरोपींना, मग तुम्ही या, तुम्ही पण बदलून काढा. आणि हे तिकडे गेले कोर्टात, दुसऱ्या मजल्यावर अहिल्यानगरला, ही 4 पोरं पण सोबत. ही 4 पोरं जसजशी पुढे जाऊ लागली तसे तसे जरांगे यांनी त्यांची स्पीड कमी केली आणि जरांगे मागे 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 जाऊ लागले. हे 4 पोरं भिडले ना त्या आरोपींना आणि जरांगे लगेच पाठ वळवून पळायला लागले. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, पाय फ्रॅक्चर झाला. जरांगे तिथून पळून गेले. ही सगळी पोरं नंतर तुरुंगात. राणेंनी त्यांची बेल केली, त्यांचा जामीन घेतला आणि त्यांना सोडवलेल्यानंतर त्यालाही 2.5-3 वर्ष लागली. मित्रांनो, आपल्या ताईला न्याय द्यायचा म्हणून एका महत्वाकांक्षेने पेटलेले हे पोरं, ज्यांचं कुठलंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे, हे काही हार्डकोर क्रिमिनल नाहीतच, नाही आहेत. चोर आहेत का, दरोडेखोर आहेत, लुटारू आहेत, काहीच नाही, पाकिटमार आहेत, काहीच नाही, खुनी आहेत, बलात्कारी आहेत, नाही. नॉर्मल पोरं होती ती, तुमच्या आमच्यासारखी. जरांगेच्या बोलण्याच्या बहकाव्यात आली. बरं, ज्याच्या बोलण्याच्या बहकाव्यात आली तोच टिरीला पाय लावून पळून गेला ना. हो, ही पोरं अडकली बिचारी.
एकदा जरांगे यांना भेटायला गेले होते तुरुंगामध्ये, आणि तेव्हा नाही भेटायला पण नाही गेली, चिठ्ठी पाठवली ती चिठ्ठी की काळजी करू नका, आम्ही सगळेजण शिवबा संघटनेतर्फे तुमच्या घरच्यांची काळजी घेऊ, तुमच्या आई वडिलांना काही कमी पडू देणार नाही, तुमच्या घरच्यांना काही कमी पडू देणार नाही, अशी चिठ्ठी लिहिली होती. 3 वर्षानंतर ही पोरं जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांना कळलं की गेल्या 3 वर्षामध्ये जरांगेच काय, शिवबा संघटनेचा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी त्यांच्या घराकडे फिरकला सुद्धा नव्हता. त्यानंतर या पोरांनी एक पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचं हे षडयंत्र उघडं पाडलं, कारस्थान उघडं पाडलं. जरांगे यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची होती, स्टंट करायचा होता, म्हणून त्यांनी या पोरांची माथी भडकवलेली होती. आणि ही पोरं सुद्धा भोळी भाबडी त्यांच्या बहकाव्यात आली. पुढे जाऊन धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये टशन सुरू झाली, हमरी तुमरीवर गप्पा सुरू झाल्या. जरांगेंनी धनंजय मुंडे यांचा बाप काढला, आई काढली, माय काढली, घाणघाण शिव्या सुद्धा देऊन झाल्या, धमक्या देऊन झाल्या. धन्या, धनू, भंगार, काय काय बोललेले धनंजय मुंडेंना ते. नंतर म्हणे, बा तू नीट राह ना, दाखवू का तुला अंक तंक, बाबा खूप 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 झालं मध्यंतरी. आणि एकदाच काहीतरी धनंजय मुंडे यांनी जरांगेंच्या विरोधामध्ये एक स्टेटमेंट दिलं, म्हणजे जरांगे जी काही बडबड करत होते त्यावर भाष्य केलं. जरांगे संतापले ना, आणि लगेच जरांगेंनी नवं टूलकिट बाहेर काढलं. काय तर जो आरोप जरांगेंनी या अगोदर देवेंद्र फडणवीसांवर केला होता की फडणवीस मला मारू इच्छितात, सलाईन मधून विष देणार आहेत, किंवा माझा गेम करून टाकणार आहेत, माझा ऍक्सिडेंट करून टाकणार आहेत आणि मला मारून टाकायचं हीच त्यांची इच्छा आहे, वगैरे वगैरे वगैरे, असा आरोप, म्हणजे ज्याला काहीही आधार नाही, हा निराधार आरोप आहे. असा आरोप यांनी अनेकदा देवेंद्रजींवर केला, देवाभाऊंवर केला. तसाच आरोप धनंजय मुंडेवर केला. आणि नाव कोणाचं घेतलं? ती जी 4 पोरं कोपर्डीच्या ताईला न्याय देण्यासाठी 3 वर्ष तुरुंगवास भोगून आली, त्या 4 पोरांपैकी एक अमोल खुने. त्या अमोल खुनेचं नाव घेतलं. काय तर अमोल खुने यानं मला मारण्यासाठी 2.5 करोड रुपयांची सुपारी घेतली म्हणे, हा आरोप. आता या आरोपामध्ये अकारण अवास्तव मुंडेंचं सुद्धा नाव जोडण्यात आलं. बर, मुंडेंनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित मुंडेंना गरजही वाटली नसावी यावर प्रतिक्रिया द्यायची, कारण जरांगे नेहमीच असं काहीतरी बरळत असतात. हे आता अवघ्या जगाला कळून चुकले, ते धनुभाऊला कळणार नाही असं कसं, नाही का. पण अमोल खुने याच्यावर जो आरोप झाला की त्यानं 2.5 करोड रुपयांची सुपारी घेतली आहे जरांगेंना मारण्याची, असा आरोप जेव्हा जरांगे करतात तेव्हा अमोल खुने याचं पित्त खवळलं. अमोल खुने सरळ किल्ल्यावर गेला आणि त्यानं तिथे दाखवलं की हे बघा, हे टकमक टोक आहे, नार्को टेस्ट करा, जरांगेची नार्को टेस्ट करा, माझी नार्को टेस्ट करा. अमोल खुने म्हणतात माझी पण नार्को टेस्ट करा. या नार्को टेस्ट मध्ये, लाई डिटेक्टर टेस्ट मध्ये कोण खरं आणि कोण खोटं हे लगेच कळेल ना हो. जर मी खोटं बोलत असेल किंवा मी जरांगेंची सुपारी घेतलेली असेल तर या टकमक टोकावरून मला ढकलून द्या, मारून टाका, मला काही फरक पडत नाही. पण जर मी खरं बोलतोय की मी सुपारी घेतलेली नाहीये आणि माझा असा काहीच हेतू नाहीये, हे मी खरं बोलतोय, आणि जरांगे जर खोटं बोलत असतील की यानं 2-2.5 करोड रुपयांची सुपारी घेतलीये, तर मग जरांगेंना टकमक टोकावरून ढकलून द्या. कारण जरांगे साफ धादांत खोटं बोलत आहेत, असा प्रतिआरोप अमोल खुने यानं केलेला आहे. खरं तर जरांगेंना हा विषय काढण्याची किंवा असं बोलण्याची अजिबातच गरज नव्हती. मात्र आता आपल्याला हवी तशी प्रसिद्धी मिळत नाहीये हे जरांगेंच्या लक्षात आलेलं आहे, म्हणून ही असली सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न मनोज जरांगे करायला लागलेले आहेत. मित्रांनो, टकमक टोकावरून खरंच कोणाला ढकलून देण्यात यावं. आणि या प्रकरणामध्ये, विशेष करून या प्रकरणामध्ये, हे 2.5 कोटीच्या सुपारीचं प्रकरण,
कोणाची नार्को टेस्ट आधी करायची, मनोज जरांगेची की अमोल खुनेची, का दोघांची एकत्रच करायची? तुम्हाला काय वाटतं, नार्को टेस्ट मध्ये कोण खरं ठरेल आणि कोण खोटं ठरेल? यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला नेमकं काय यामध्ये दिसतंय चित्र? कारण मनोज जरांगे हे वारंवार खोटं बोलत आलेले आहेत, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पलट्या मारायच्या, खोटं बोलायचं, मी असं बोललेलोच नाहीये, मी असं केलेलंच नाहीये, असं अनेकदा बोललेले आहेत ते. पण त्यांना हे माहित नाहीये की अरे सगळे व्हिडिओज तुमचे जे आहेत ना, हे असले बोलण्याचे, ते आहेत हो सोशल मीडियावर अजूनही फिरतायत. अनेकांच्या व्हॉट्सअपमध्ये आहेत, अनेकांच्या फेसबुक वॉलवर आहेत, युट्यूबवर आहेत. त्याच्यामुळे मनोज जरांगे यांनी उगाच कांगावा करू नये. कसं असतं ना, दूध पिताना मांजरानं डोळे मिटले की तिला असं वाटतं की जग आपल्याकडे बघतच नाहीये, अख्खं जग बघतंय मांजर दूध पितंय म्हणून. तसंच झालंय मनोज जरांगेंचं. डोळे मिटल्यानंतर मनोज जरांगे यांना असं वाटतं की कोणीच आपल्याकडे बघत नाहीये, किंवा आपल्या कृष्ण कृत्यांकडे कोणाचंच लक्ष नाही. वाळू माफिया पोचलेत जरांगेंनी, यांचा स्वतःचा साला मेहुणा तो वाळू माफिया आहे. एवढे डंपर, एवढे वाळूचे ट्रक अचानक कसे काय विकत घेता आले यांना? हे तर पत्र्याच्या खोलीत राहतात ना. हे स्वतःच म्हणायचे ना, मी कफल लगे, मी भिकारी आहे, काही नव्हतं माझ्याकडे म्हणून. मग एवढे कडक इस्त्रीचे कपडे, 50-50 हजार रुपयांचे शूज, मुलाच्या हातामध्ये 1.5 लाखाचा आयफोन कुठून आला? प्रश्न आहेत हे, विचारण्याजोगे प्रश्न आहेत हे. कुठलाही स्टॅटिक बिझनेस नाही, कुठला व्यवसाय नाही, नोकरी नाही, काहीच नाही. अर्थात हे सगळं फंडिंग आहे. पण आता हे फंडिंग थांबलेलं असल्यामुळे पिसाळलेच जरांगे. मग कुठून तरी काहीतरी सहानुभूती मिळवायची आणि चिरीविरी काही कमवता येते का याच्यातून, हे बघायचं. हे धंदे चालू आहेत सध्या, हेच चालू आहे. दुसरं काय चालू असणार आहे सध्या? काहीच नाही. निवडणुका तर नाहीच आहेत. हा, आता विधान परिषदेच्या ज्या आहेत तिथे हे काहीच करू शकत नाही, कारण विधान परिषदेच्या निवडणुका या राज्यसभेप्रमाणेच बिनविरोध होणार आहेत. त्याच्यामुळे तिथे विरोध करूनही काही उपयोग नाही, काही बोलूनही उपयोग नाही, हे त्यांनाही माहिती आहे. आता मनोज जरांगे यांना राजकारण अजिबातच कळत नसलं तरी एवढं तर नक्कीच कळत असेल की जिथे बिनविरोध निवडणूक होते तिथं आपण फडफड करून काहीच उपयोग नसतो. त्याच्यामुळे कदाचित आता सहानुभूती मिळवायची, चिरीमिरी कमवायची, जे चालू आहे ते धकवत राहायचं, या उद्देशानंच त्यांची ही आता तडफड सुरू असावी. मित्रांनो, तुम्हाला नक्की काय वाटतं ह्या बाबतीमध्ये? आम्हाला खरंच कळवा बरं का. त्या नार्को टेस्ट बद्दल सुद्धा, की जरांगे आणि खुने यांच्या नार्को टेस्टमध्ये कोण पास होईल कोण नापास होईल हे सुद्धा कळवा. आणि सहानुभूती मिळवण्याचा हा जो केविलवाणा प्रयत्न जरांगेंतर्फे चालू आहे, हा कितपत तग धरेल, किती काळ टिकेल, किंवा लोक याला आता कसा प्रतिसाद देऊ शकतात, यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी ज्या सेवा पुरवत आहोत, अन्नधान्य पुरवत आहोत, त्यांच्या घराची डागडुजी करून देत आहोत, विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च करत आहोत, कर्कग्रस्त रुग्णांचे औषधं आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची सोय करत आहोत. अखंडपणे आपली ही सेवा सुरूच आहे मित्रांनो. प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आपण देखील या मोहिमेमध्ये, या सत्कर्मामध्ये सामील व्हा. एक सामाजिक जबाबदारी, एक सामाजिक भान, एक सामाजिक जाणीव आणि माणुसकी म्हणून तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं, दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. मित्रांनो, नक्की पुढाकार घ्या, कारण ईश्वरानं आपल्याला भरपूर काहीतरी दिलेलं आहे, त्यातलं थोडंसं देऊन समाधानही कमवूया आणि थोडंसं पुण्य संचय देखील करूया. तेव्हा नक्की सहकार्य करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये फॉरवर्ड करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.